आज होणाऱ्या 2013च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जे काही थोडंफार कटकारस्थान झालेलं आहे, त्याच्यातून पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार या कर्नाटक राज्यातील राज्यकर्त्यांनी निवडणुका महानगरपालिकेसह पंचायत राज्याच्या निवडणुका होऊ नयेत म्हणून बराचसा प्रयत्न केला होता. पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कर्नाटक राज्याच्या निवडणूक आयुक्तांनी निवडणूक घ्याव्याच म्हणून हा रेटा लावल्यामुळं 2007च्या रिझर्वेशन प्रमाणे 2013ला पण महानगरपालिकेच्या निवडणुका बेळगाव महानगरपालिकेमध्ये पण होत आहेत. आणि या निवडणुकीमध्ये मी संभाजी लक्ष्मण पाटील माजी महापौर वार्ड नंबर 13 मधून 2013च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. आणि ही निवडणूक मी लढवतेवेळी सांगू इच्छितोय की आज जेणेकरून बेळगाव महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 5 वेळा सभा अस्तित्वात येऊन गेली, त्याच्यानंतर ही 6वी सभा अस्तित्वात येईल. या दृष्टिकोनातून ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्या घडामोडीतून सांगायचं म्हटल्यास आज महानगरपालिकेच्या निवडणुका होतेवेळी मराठी माणसांच्या मनामध्ये एकच खदखदत आहे, म्हणजेच 1956 साली आम्हावर झालेला अन्याय. जेणेकरून आम्ही महाराष्ट्रामध्ये जाण्याच्या विचारातून 1956 पासून आज तागायत जो काही लढ्याचा एक संग्राम उपस्थित करून सातत्यानं लढत आहोत, त्याच्यातीलच एक संपूर्ण कर्नाटक राज्यामधील बेळगाव महानगरपालिका म्हणजे सीमा प्रश्नाचा केंद्रबिंदू म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आणि अशा परिस्थितीतून आजपर्यंत सातत्यानं या बेळगाव महानगरपालिकेवरती जवळजवळ 1984 साली महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आल्यानंतर जवळजवळ 23 महापौरांची निवड झाली. त्याच्यामध्ये 19 महापौर जे आहेत ते जास्तीत जास्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ध्येय धोरणाशी आणि मराठी भाषिक महापौर झालेले आहेत. अशाच अनुषंगानं आज जी काही ही महानगरपालिकेची 2013ची निवडणूक झालेली आहे, याच्यामध्ये पण जवळजवळ कमीत कमी 35 आणि जास्तीत जास्त 42 मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ध्येय धोरणाला मानणारे असतील. असंच या एकंदरीत गेल्या 7 तारखेला झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ध्येय धोरणांना मानणारा मतदार जो आहे, ह्या मतदारातून माझ्या फेरफटक्यात दिसून आलेला आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वात अगोदर या महानगरपालिकेमध्ये पुन्हा जो काही कर्नाटक राज्यामध्ये केंद्रबिंदू म्हणून महानगरपालिकेवरती पाहिलं जातं, तोच केंद्रबिंदू महाराष्ट्र एकीकरण समितीचा दिसेल असंच मला वाटतंय.